नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवर. तिथे आपण करणार आहोत निफ्टी अनालिसिस मध्ये काय दिसतंय 24,000 रेजिस्टन्स साइडला जर चेक केलं तर 24,150 वरनं 24,100 ला शिफ्टिंग झाले. 9,34 ची या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार, कारण रेजिस्टन्स मध्ये 9:20 नंतरची शिफ्टिंग झाली. ती शिफ्टिंग ऍक्च्युअल मध्ये कोणाची झाली ते चेक करूया. तर 150 वरनं 100 वरती आलेला आहे. माझा काय पर्सेंटेज वाढलेला आहे? व्हॉल्यूम जो आहे तो 100%च आहे. थोडासा कमी झाला होता, परत वाढलेला आहे. आता मला चेक करायचंय की जर समजा 24,100 वरती ओआय आणि ओआय चेंज पण इन्क्रीजिंग आहे का? ओआय चेंज फ्लॅट आहे, थोडंसं इन्क्रीजिंग करताना दिसतोय आणि ओआय इन्क्रीजिंग करताना दिसतोय. म्हणजेच रेजिस्टन्स जर समजा 24,100 वरती वरनं खाली शिफ्ट होतोय तर शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होऊ शकतो. म्हणजे शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार आहे. जोपर्यंत मार्केटमध्ये 24,100 च्या व्हॉल्यूमची विकनेस वरती आहे त्या तोपर्यंत शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असणार आहे, लक्षात असू द्या. आता येऊया सपोर्ट साइडला काय दाखवतोय तर सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,150 वरनं 24,133. ही पण शिफ्टिंग मान्य आहे की नाही? 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला मान्यता देतो, पण ऍक्च्युअली शिफ्टिंग झाली का? तर ओआय चेंज 100% वरती आहे आणि व्हॉल्यूम आणि ओआय 24,100 वरतीच आहे. मार्केट थोड्या वेळा साठी वरती गेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी सपोर्ट 24,150 ला मानलं होतं. आता मार्केट ज्यावेळेस 100च्या रेंज मध्ये आलं तर मार्केटने 24,100 ला सपोर्ट मानलेलं आहे. सेम रेजिस्टन्स साईडला पण असं झालेलं आहे. तर आपल्याला काय चेक करायचं? तर आपल्याला चेक करायचं सपोर्ट जर समजा खालती इन्क्रीज होताना दिसला तर सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होऊ शकतो. सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम असेल तर आपल्याला साठी बेरिश असेल, आणि जर रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स स्टॉप असेल आणि सपोर्ट स्ट्रॉंग असेल तर मार्केट बुलिश असू शकतो. तर 10 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघायची. 10 नंतर आपण ट्रेड प्लॅन करायचे. लक्षात असू द्या, एक साइड कुठला तरी डाटा क्लिअर होऊ द्या आणि मग नंतर ट्रेड मध्ये प्लॅन करा. तोपर्यंत थोडीशी वाट बघा. डाटा झाल्यानंतरच काम करायला प्रयत्न करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट मार्केट मध्ये. धन्यवाद.